नमस्कार, मी कीर्ती लक्ष्मण अंदेवाड, अभिनव एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी नरे पुणे येथून फायनल इयर बी फार्मसी विद्यार्थी. केअर ऑफ पब्लिक सेफ्टी असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेतील शिष्यवृत्ती योजना आणि त्याची अंमलबजावणी या विषयावर मी बोलणार आहे. माननीय प्रमुख पाहुणे आणि आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, माझा तुम्हाला नमस्कार. पोटाची गरज आणि मनाची आस यांच्यात अडकलेली असती गरिबांच्या शिक्षणाचा श्वास. आपल्या देशात अनेक विद्यार्थी आहेत ज्यांच्या हातात पुस्तकं असतात पण नशिबात हिशोब असतो. ज्यांच्या डोळ्यात अनेक मोठी स्वप्न असतात, डॉक्टर, इंजिनियर, ऑफिसर होण्याची, पण पायात गरिबीने बांधलेली बेडी असती. तेव्हा सरकार म्हणतं, थांब, तुझं स्वप्न जेवढं तुझं आहे तेवढंच आमचं आहे. मग सुरू होतं शासकीय शिष्यवृत्ती योजना काय करतं? ती गरीब घरातील दुःख पुसणारी आईची आशा असते. वडिलांच्या कामाला आधार देणारा स्रोत असतो. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना उडान देणारा योजना असते. शिष्यवृत्ती योजना म्हणजे फक्त पैसा नव्हे, तर शिष्यवृत्ती योजना भविष्यातील उजेड आहे. गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना खूप गरजेची ठरते. फक्त ती योजना विद्यार्थ्यांना पैशाची मदत करत नाही, तर शिष्यवृत्ती देऊन त्या विद्यार्थ्यांतील आत्मविश्वास वाढवतो आणि त्यांना बोलतो, तू मेहनत कर, पुढे जा, या गोष्टीला चालना देतो. ज्ञानज्योती प्रज्वलिते, अंधार सारे पळवते. शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उंच भरारी घेतो. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना फक्त मदत नाही, तर तो म्हणतो की मेहनत करा, पुढे जावा, पैशाच्या अभावी मागे वळून पाहू नका, तुमच्या स्वप्नांना एक उंच भरारी द्या शिष्यवृत्ती योजनेची मदत घेऊन. शिष्यवृत्ती योजनेमुळं काय फायदे होतात? शिष्यवृत्ती योजनेमुळे समान संधी मिळते, आत्मविश्वास वाढतो, कौशल्य आणि करिअरचा विकास होतो, त्याच्यानंतर आर्थिक मदत होती आणि भार कमी होतो. अनेक प्रकारची शिष्यवृत्ती योजना आहेत. शिष्यवृत्ती योजनेमध्ये केंद्र शासनाने अनेक योजना काढल्यात आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा अनेक योजना काढल्यात. आपण केंद्र शासनाने कोणत्या योजना काढल्यात हे बघूया. इन्स्पायर योजना, NSP योजना, त्याच्यानंतर PM स्कॉलरशिप योजना, मायनॉरिटी स्कॉलरशिप योजना, पर्सन विथ डिसेबिलिटी योजना. NSP योजना ही सर्व राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना भरता येते. PM स्कॉलरशिप योजना ही सैनिकांच्या मुलांना भरता येते. इन्स्पायर स्कॉलरशिप योजना ही सायन्समधील टॅलेंटेड विद्यार्थ्यांना भरता येते. पोस्ट मॅट्रिक योजना ही SC STच्या विद्यार्थ्यांना भरता येते. परत मायनॉरिटी स्कॉलरशिप योजना ही मायनॉरिटी जातीतील विद्यार्थ्यांना भरता येते, जसे की मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध या विद्यार्थ्यांना भरता येते. परत पर्सन विथ डिसेबिलिटी योजना, जे दिव्यांग विद्यार्थी असतात त्यांना ह्या पर्सन विथ डिसेबिलिटी योजनेचा फायदा घेता येतो. हे झाले केंद्र शासनाने आयोजित केलेल्या योजना. आता आपण बघूया महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या योजना. महाराष्ट्र शासनाने अनेक योजना उपलब्ध करून दिलेल्या आहे गरीब विद्यार्थ्यांसाठी. MahaDBT पोर्टलवर आपण या योजना बघू शकतो, जसे की राजश्री शाहू महाराज योजना, माझी कन्या योजना, श्रमिक योजना, विधान कोश योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना, मुलींसाठी अनेक योजना आहेत. अशा अनेक योजना महाराष्ट्र शासनाने निर्माण केल्या आहेत. राजश्री शाहू योजना जी OBC SBC विद्यार्थ्यांसाठी असते. माझी कन्या योजना जी
मुलींसाठी असते, श्रमिक योजना जी बांधकाम करणाऱ्या मुलांसाठी असते, विधानकोश योजना जी आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना जी गरजू सर्व जमातींसाठी असते आणि बाकी खूप योजना आहेत ज्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यात येतात. आता आपण बघूया शासकीय शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी कशी करता येते. शासकीय शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी खूप सोप्या पद्धतीने होते. आपण घर बसल्या या स्कॉलरशिपचा फॉर्म आपल्या मोबाईलवर भरू शकतो. ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज दाखल करू शकतो आणि अर्ज दाखल केल्यावर त्याची जी येणारी रक्कम आहे ती घर बसल्या आपल्या बँक खात्यावर जमा होती. ती आपण खूप सोप्या पद्धतीने आपला फायदा करून घेऊ शकतो. ही योजनेनंतर ह्या म्हणजे अर्ज दाखल केल्यावर खूप अडचणीसुद्धा येतात. जसे की फॉर्म भरताना खूप पद्धतीच्या डॉक्युमेंट्स मागितल्या जातात. परत कधी नेटवर्क इश्यूज येतात ज्याच्यामुळे योजना लास्ट डेटपर्यंत फॉर्म भरू शकत नाहीत विद्यार्थी. अनेक अडचणी आहेत जसे की माहिती दुर्बल होती, परत भ्रष्टाचार होतो. काही ठिकाणी तर ती योजनेची डेटच सांगितली जात नाही. अशा अनेक प्रकारच्या अडचणी विद्यार्थ्यांना येतात. मग या अडचणीवर आपण काय करू शकतो? तर आपण विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास मदत करू शकतो. शाळा कॉलेजेसमध्ये या योजनेची अधिक माहिती देऊ शकतो. या योजनेबद्दल माहिती देण्यासाठी अनेक प्रोग्राम आयोजित करू शकतो, त्यांना मदत करू शकतो. अशा प्रकारे आपण त्या विद्यार्थ्यांना मदत करू शकतो. योजना सरकारची यश विद्यार्थ्यांचं पण जबाबदारी आपली आहे. म्हणून शासकीय शिष्यवृत्ती योजनेबद्दल आपण अधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया. म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत मिळेल आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. आता माझं शेवटचं एक काव्यात्मक वाक्य म्हणजे गरिबीने विचार केला नशीब एवढंच आहे. पण शिष्यवृत्तीने सांगितलं तू थांबू नको. तुला देश पाहत आहे. माझ्या स्वप्नात तुमचाही आधार जोडा. म्हणजे आज माझ्यासोबत देश उजळेल. शिष्यवृत्ती योजनेचा एखाद्या विद्यार्थ्यांनी फायदा घेतला नाही म्हणजे त्या विद्यार्थ्याचंच नुकसान होत नाही तर अख्ख्या देशाचं नुकसान होतं. कारण भविष्यातील ती पिढी मागं पडती. त्याच्यामुळे आपण शिष्यवृत्ती योजनेसाठी मदत करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.